नाही, खरं म्हणजे मी ही मीटिंग जी आहे 7 दिवस अगोदर बोललेली होती. मग दादाला मी विनंती केली. दादानी सांगितलं की ठीक आहे, मी या मीटिंगला संबोधित करतो. मी माहिती आणि सर्व माहिती दादांनी घेतली, व्यापाऱ्यांचा ऐकून घेतला. आम्ही ही शेतकऱ्याच्या भावना, व्यापाऱ्याच्या भावना आणि केंद्र सरकारचे काही प्रश्न होते, राज्य सरकारचे काही प्रश्न होते, काही प्रश्न मार्केट कमिटीच्या लेवलचे आहे. अशा अनेक मागण्या व्यापारी बांधवांच्या होत्या. त्या सर्वावर आज सविस्तर चर्चा झाली. 7 वाजता पियुष गोयल साहेब हे योगायोगाने मुंबईमध्ये आहे. त्यांनी 7 वाजेचा टाईम राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आम्ही सर्व मंत्री यांना दिलेला आहे. मग त्यांच्याशी, कारण की केंद्र सरकारचा जो 40% टॅक्स लावलेला आहे ते रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे. बाकीच्या जो नाफेडची खरेदी होती, नाफेडची खरेदी जी डायरेक्ट मार्केटमध्ये विकल्यानंतर व्यापाऱ्याच्या मालाचा भावाची तुलना आणि त्यांच्या भावाची तुलना कमी जास्त होते. अशा अनेक मागण्या मार्केटमध्ये, जे मार्केट फीस आपण 1 रुपया घेतो त्याच्याऐवजी 50 पैसे घ्यावी अशी व्यापारी बांधवाची मागणी, अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या. पण या मागण्यामध्ये विशेषतः आपण कदाचित पाहिलं तर काही मार्केट कमिटी लेवलची आहे, काही राज्य सरकारचे आहे आणि काही जास्तीत जास्त सर्वात जास्त केंद्र सरकारचे आहे. यांच्याशी चर्चा 7 वाजता होईल आणि 7 वाजता पियुष गोयल साहेबांशी चर्चा झाल्यानंतर याच्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल. व्यापारी बांधवाला आम्ही विनंती केली की व्यापारी बांधवांनी आपला हे जो बंद पुकारलेला आहे, खरेदी जी बंद केलेली ती तात्काळ चालू करावी आणि त्यांनी चालू नाही केली, कारण की सणाचा हा वेळ आहे, हा वेळ गणपती उत्सवाचा आहे आणि अशामध्ये बंद करणं हे काही, मला तर वाटतं की शेतकरी बांधवांचा जो पुढचा ज्यांना आपल्या आपल्या सणासाठी किंवा त्यांच्या गणपती महाराजच्या उत्सवासाठी जे पैसे लागतात त्यांना ते विकल्या जातात आणि कांदा विकणं बंद केला. त्याच्यामुळं नाशिक जिल्ह्यामध्ये जी कोंडी झालेली आहे ती तोडण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि कदाचित व्यापारी बांधवाने नाही मानलं तर मुंबई मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये तात्काळ खरेदी सुरू करू. बैठकीला कोण कोण असणार? मला असं वाटतंय का दादा राहतील, मी राहील, भुजबळ साहेब राहतील, दादा भुसे साहेब राहतील आणि सन्माननीय देवेंद्रजीलाही विनंती केली. देवेंद्रजी आणि त्यांचे बाकीचे जे अजून जे पियुष गोयल साहेबांसोबत राहतील त्या सर्वांच्या सोबत चर्चा होईल. मला असं वाटतंय की तोडगा निघाला पाहिजे. शेवटी किती दिवस ताणायचा, किती अडवणूक करायची, पिडवणूक करायची, शेतकरी बांधवांच्या मालाचा प्रश्न आहे. शेतकरी बांधवाला कोणीही अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर व्यापारी बांधवाला आम्ही विनंती करू आणि त्या विनंतीला त्यांनी मान नाही दिला तर आमची मार्केटिंग फेडरेशन जी एक संस्था आहे जी खरेदी करते त्याच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा लागलं तर शेतकऱ्याच्या चाळीवर जाऊन त्या ठिकाणी आम्ही खरेदी करू शकतो किंवा शेतकऱ्याला चाळीतून माल देण्यासाठी काही सबसिडी देता येईल का याच्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. टोमॅटो देखील 200 रुपयापर्यंत पोहोचलेला टोमॅटो आजची चर्चा जी आहे ती आहे कांद्याची आणि कांदा हा नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी होतो, त्यासाठी त्याच्यावर आहे. आता हे नाशवंत पदार्थ जे आहे म्हणजे टमाटे असतील, बाकीच्या भेंड्या असतील किंवा बटाटे, हे जे सर्व जे नाशवंत पदार्थ आहे छोटे मोठे, याचे भाव तेजी मंदीमध्ये होतात. त्याच्यासाठीही काही पुढच्या भविष्यामध्ये करता येईल तर करू. सत्तर साहब, हिंदी में जानना चाहेंगे, एक बहुत ही महत्वपूर्ण बैठक जो हुई है आज कांदा उत्पादकों के साथ, क्या फैसला हुआ है और क्या कहना चाहेंगे, कौन कौन उपस्थित थे? नहीं, आज हमारे सम्मानीय उप मुख्यमंत्री अजीत दादा थे, मैं खुद था और मेरे संगात हमारे भुजबल साहब थे और दादाजी भूसे साहब थे और कई एमएलए आमदार उपस्थित थे. सारे आमदार महोदय ने और व्यापारियों के सारे प्रतिनिधि, उनके साथ साथ जो मार्केट कमेटी चलाते हैं उस डिस्ट्रिक्ट में उनके सभापति और कृषि सचिव, ऐसे सब लोग उपस्थित थे. सबों ने चर्चा की और ये खरीदी चालू होना चाहिए. इस ऐसे त्यौहार के मौके पे खरीदी बंद करना ये कोई मुनासिब नहीं है. इसलिए उनको फिर से एक बार रिक्वेस्ट की गई व्यापारियों को, तात्काल तुम खरीदी शुरू करो. अगर उन्होंने खरीदी शुरू नहीं की तो सरकार अपनी तरफ से कोई ना कोई रास्ता ज़रूर इसके अंदर 3 दिन के अंदर इन्होंने नहीं निकाले तो तीसरे दिन हम हमारी मार्केटिंग फेडरेशन नाम की एक हमारी खुद की एक कंपनी है जो पणन विभाग की है, वो उसका खरीदी करेंगे और किसानों का माल जो भी रेट है उनको जो उनको देना चाहिए
उस रेट से खरीदी करेंगे। सर शाम को फिर एक बार बैठक होगी पीयूष गोयल के साथ, इस बारे में क्या बताएंगे? कौन कौन रहेगा इस बैठक में? क्या व्यापारी भी इस बैठक में शामिल होंगे? हमने 5 व्यापारी भाइयों को वहाँ निमंत्रण दिया है और 5 मंत्री रहेंगे, 2 मुख्यमंत्री रहेंगे, 2 उप मुख्यमंत्री रहेंगे, उनके संगात हमारे सचिव महोदय सब रहेंगे, क्योंकि केंद्र सरकार का निर्णय लेने का हक जो है वो केंद्र सरकार को है। राज्य सरकार सिर्फ रिक्वेस्ट विनंती कर सकता और उस रिक्वेस्ट के विनंती के अनुसार उन्होंने हमको वक्त दिया। मुझे लगता है कि अजीत दादा और देवेंद्र जी और पीयूष गोयल साहब, इनके माध्यम से व्यापारी भाइयों को भी न्याय दिया जाएगा और किसानों का कपास जैसी कांदा खरीदी है, वो कांदा खरेदी के अंदर जो जो अडथळे वो सब दूर किए जाएंगे। आपली पणन विभागाची देखील बैठक बोलवली होती, ती बैठक आता होणार आहे की नाही? नाही, आता ती बैठक आम्ही आता हीच बैठक झाली आणि परत संध्याकाळी बैठक आहे, म्हणून ती पणन विभागाच्या बैठकीलाच इथं त्यांना आम्ही कन्वर्ट केलं आणि पणन विभागाची मीटिंग जी 7 दिवस अगोदर आम्ही जे डिक्लेअर केली होती ती आता अजितदादांच्या दालनामध्ये ती पार पाडली आणि त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याची पॉलिसी ठरवण्यात आली। संध्याकाळी मला वाटतं की पीयूष गोयल साहेब याच्यामध्ये सकारात्मक आम्हाला मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे। सर गणपति का फेस्टिवल चल रहा है, सर सीजन चल रहा है, फेस्टिवल चल रहा है, ऐसे में ये जो बंद है ये करीब अब 6 दिन से ज़्यादा हो रहा है, क्या रिक्वेस्ट करेंगे सरकार की तरफ से व्यापारियों से? नहीं, मैं व्यापारियों को एक ही रिक्वेस्ट करूंगा कि ऐसे गणपति के फेस्टिवल में, ऐसे त्यौहार में, ऐसे सन में इस तरह से बंद नहीं करना चाहिए। इसके पहले कभी ऐसा बंद नहीं हुआ, पहली बार ऐसा बंद हुआ है और ये बंद होने की वजह से किसानों के माल को खरीदी करने का बहुत बड़ी अड़चन हो रही है और वो अड़चन इसलिए हो रही है तो व्यापारी भाइयों ने उनकी भी भूमिका बताई। राज्य सरकार क्या देगा, राज्य सरकार की तरफ से जो उनकी मांगे हैं, जो मार्केट कमेटी के लेवल पे मांगनी है और कुछ केंद्र सरकार की है, केंद्र सरकार भी मदद करेगा, राज्य सरकार भी मदद करेगा और मार्केट कमेटी भी, लेकिन मार्केट कमेटी भी चलना चाहिए, मार्केट कमेटी का भी खर्च निकलना चाहिए। अगर वो 1 रुपये से 50 पैसे किए तो बड़े पैमाने पे नुकसान हो सकता है। इस तरह से हमने उनको रिक्वेस्ट की कि आप आपका ये बंद करो। हमने एक दांगट नाम की एक समिति नेमी है, दांगट साहब रिटायर कृषि यहाँ के हमारे आयुक्त थे, उनके संगात पवार है, उनके संगात सुनील चौहान है आयुक्त, ऐसे 11 लोगों की कमेटी, व्यापारी भाई भी उसमें, किसान भाई भी है और उनके संगात अधिकारी है। ये हमको 45 दिन में रिपोर्ट देंगे कि ये जो बाहर खरीदी होती है उसका टैक्स, अंदर जो किया जाता है उसका टैक्स, ये तीनों के बारे में धोरणात्मक निर्णय ले गया और मुझे लगता है कि 45 दिन में वो रिपोर्ट कमेटी ने देने के बाद में उसके ऊपर अंतिम फैसला लिया जाएगा। साहेब आता काही व्यापाऱ्यांचं असं मत आलं की मार्केट कमिटीचे सभापतींनाच बोलून दिलं मार्केटच्या संदर्भात, मुळात व्यापाऱ्यांना आता बैठकीत बोलून दिलं नाही। मला तर वाटतो का व्यापारी बांधव काहीतरी दिशाभूल करू लागले। सर्वात जास्त बोलले तर व्यापारी बांधवच बोलले। आमच्याकडे त्यांची क्लिप आहे, कॅसेट आहे आमच्याकडे, सर्वांचा कोणत्या व्यापारी काय बोलले, मंत्री काय बोलले, उपमुख्यमंत्री काय बोलले, सभापती काय बोलले, सर्वांचा त्याच्यामध्ये व्यापारी बांधवाला आम्ही एकच हात जोडून विनंती केली की या अशा महत्त्वपूर्ण सणाच्या वेळेस, अशा फेस्टिवलच्या वेळेस तुम्ही बंद नाही करायला पाहिजे आणि बंद केलास तर शेवटी कायद्याने सरकारला काहीतरी अंतिम पावलं उचलायचे आहे आणि सरकार याच्यामध्ये विचार करते का व्यापाऱ्यांनी त्यांचा बंद वापस घेतला नाही तर मुंबई मार्केटिंग कमिटीतर्फे, मार्केटिंग फेडरेशनतर्फे ही नाशिक जिल्ह्यामध्ये खरेदी करण्यात येईल। सर आपण जर बघितलं तर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरासंदर्भात पुन्हा एकदा याचिका दाखल करण्यात आलेली आहे। काय औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरासंदर्भात पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे, काही दिवसात सुनावणी होणार आहे। नाही, कसं आहे की ज्या न्यायालयीन प्रक्रिया असतात त्याच्यामध्ये माझ्यासारख्या पुढाऱ्यांनी बोलणं उचित होणार नाही। शेवटी न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांना मान्य करायला पाहिजे। शेवटी न्याय मागणं, न्यायालयात जाणं हे त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने तो न्यायालयात गेले। आता त्याचा निर्णय काय लागेल। सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय होता नामांतर जे झालंय औरंगाबादचं आणि त्यासोबतच उस्मानाबादचा महत्त्वाकांक्षी निर्णय एकनाथ शिंदे सरकारचा होता, याला आता आव्हान दिलं जातं। नाही, कसं आहे, आव्हान देणाऱ्या माणसाला कायद्याच्या माध्यमातून मागण्याचा अधिकार आहे। सन्माननीय न्यायालय याच्यामध्ये जो उचित निर्णय द्यायचा आहे तो देईल। मला असं वाटतं की आम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्याचं स्वागत लाखो करोडो लोकांनी केलेलं आहे, परंतु सन्माननीय कोर्ट जे निर्णय घेईल तो अंतिम असतो। आपल्या देशामध्ये कायदा आहे आणि कायद्याच्या प्रमाणे त्यांना जो निर्णय द्यायचा आहे तो सरकारलाही मान्य राहील। सर एक प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांचा परदेशी दौरा होता मात्र त्यांनी तो रद्द केलेला आहे। आदित्य ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की माझ्यामुळे तो दौरा रद्द झालाय, मुख्यमंत्री घाबरले।
आता यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे मला काही कळत नाही. प्रश्नचिन्ह आदित्य ठाकरे यांनी नाही, लावलं. खर्चावर प्रश्न नाही आहे. मुख्यमंत्र्याला देशभरमध्ये किंवा विदेशमध्ये जाण्यासाठी मुभा आहे. ते जाऊन आपल्या राज्याची पॉलिसी करण्यासाठी, राज्याच्या मध्ये काही उद्योगपती आणायचे असाल, दुसऱ्या देशामध्ये आपल्या राज्यापेक्षा काही चांगली त्या ठिकाणी एखादा योजना असेल, ती योजना आपल्या राज्यामध्ये राबवता येईल का, तिथलची पॉलिसी आपली पॉलिसी आणि व्यापारीकरण एक दुसऱ्याच्या व्यापाराला जाण्यामुळं, त्याच्या निमंत्रित केल्यामुळं त्यांना राज्यामध्ये जास्तीत जास्त उद्योग येऊ शकतात. थँक्यू. आम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.